आवाज महाराष्ट्राचा। अरे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते, खड्ड्यात रस्ता खड्ड्यात रस्ता, अरे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, खड्ड्यात रस्ता खड्ड्यात रस्ता। या झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, धिक्कार असो धिक्कार असो, धिक्कार असो। बातमी आहे पिंपरी चिंचवडमध्ये। पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये मोशी या भागात पावसाने खड्डे पडल्याचं पिंपरी चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मोशी या भागात रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांचे मोठे हाल पाहायला मिळत आहेत। आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या रुपाली अल्लाट या अखेर नागरिकांच्या मदतीस धावून आल्या। खड्ड्यांमुळे आपल्या मुलांना शाळेमध्ये सोडण्यास पालकांना त्रास होत होता, त्यामुळे आज उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या रुपाली अल्लाट यांनी खड्ड्यामध्ये उतरून खड्ड्यांमध्ये झाडे लावून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केलाय। खरं तर पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जाऊ लागले, त्यातच पिंपरी चिंचवडमध्ये शहरांमध्ये रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळणी झालेली पाहायला मिळते। रोज नागरिकांना वाहन चालवताना आणि त्याबरोबरच पायी चालत असणाऱ्यांना सुद्धा मोठी कसरत करावी लागत आहे। याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या रुपाली अल्लाट या आज आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। त्यांनी चक्क खड्ड्यात उतरून त्याचबरोबर झाडं लावून महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करून लवकरात लवकर या रस्त्याचं काम करण्याची मागणी केली आहे। तुम्ही खड्ड्यात बसून आंदोलन करता, त्याचप्रमाणे झाडं लावून तुम्ही आंदोलन करता, याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करते। या रस्त्यांमध्ये जे खड्डे आहेत, नागरिकांच्या हक्कासाठी आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर मोठमोठ्या सोसायट्या या ठिकाणी मोशी प्रभागामध्ये होत आहेत आणि याला परमिशन देत असताना तुम्ही कोट्यावधींचे फ्लॅट विकता किंवा त्या बिल्डिंगसाठी परमिशन देता, तर त्यांना ज्या नागरिकांना सुखसुविधा लागतात त्या सुखसुविधा त्यांना मिळत नाही, तर याला जबाबदार कोण आहे? तुम्ही सगळ्या गोष्टी होत असताना नागरिकांना त्यांच्या सुखसुविधा त्यांचे हक्क मिळत नाही, याला जबाबदार कोण आहे? याचं प्रशासनाने उत्तर द्यावं। खरं तर एवढा मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल केला जातो, या टॅक्स वसूल केल्यानंतर नागरिकांना काय भेटतं त्याबद्दल तुम्ही पेपरला न्यूज देता, प्रशासनाच्या काळामध्ये एवढा टॅक्स वसूल झाला, तेवढा टॅक्स वसूल झाला। अरे त्या महिलांकडनं तुम्ही ती कामं करून घेतली, त्या महिला जीवाच्या आकांताने प्रत्येक घरापर्यंत पोचल्या, त्यांनी ते टॅक्स जमा करून घेतला, पण त्याबद्दल ह्या महिलांना आणि त्या नागरिकांना त्यांचे काय हक्क भेटतात, त्यांना त्या सुखसुविधा भेटतात का, याच्याकडे पण थोडं लक्ष द्या। आज ह्या रस्त्यावरती आपण 18 मीटर रस्त्यावरती जे आंदोलन करत आहोत, या आंदोलनामध्ये पाहायला गेलं तर या रस्त्यासाठी 12 कोटी मंजूर झाले होते। मग या 12 कोटीमध्ये रस्ता तो झालाय का, याच्याकडे पण लक्ष द्या ना। तुम्ही 12 कोटी मंजूर करता ते कुणाच्या खिशात जातात याचा पण जरा याची पण थोडी चौकशी करा। फक्त खिशे भरण्यासाठी ही महानगरपालिका नाही आहे, नागरिकांच्या हक्कासाठी महानगरपालिका आहे आणि हे हक्क त्यांना मिळालेच पाहिजे, कारण ते प्रामाणिकपणे सर्व सोसायटी धारक असतील, सर्व नागरिक असतील, हे प्रामाणिकपणे टॅक्स भरतात, सगळे लाईट बिल सगळं म्हणजे प्रत्येक गोष्ट ती वेळच्या वेळी भरत असतात कष्ट करून। मग तुम्हाला हे त्यांचे अधिकार देणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते दिलेच पाहिजे। हा रस्ता लवकरात लवकर करून घ्यावा अशी मी पालिका प्रशासनाला कळकळीची विनंती करते। जर हे रस्ते लवकरात लवकर झाले नाहीत तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू। आज जाहीरपणे मी मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला कळवू इच्छिते। आणि कधी कधी असं वाटतं की मोशी भाग हा पालिकेच्या दृष्टीने दुर्लक्षित भाग आहे का या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही। आजूबाजूच्या गावांमध्ये पाहिली ती परिस्थिती त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती मोशीमध्ये आहे। रस्ते असतील, ड्रेनेज असतील, सगळेच प्रश्न इतके म्हणजे कामच झालेली नाही आहेत। पाहायला गेलं तर काही रस्त्यांवरती जिथं चांगले रस्ते असतात तिथंच 4 वेळा उकरून ती कामं केली जातात आणि विकास दाखवला जातो। तर हे न करता तुम्ही प्रामाणिकपणे काम करून नागरिकांचे हक्क त्यांना मिळवून द्या, एवढं बोलते आणि थांबते। या ठिकाणी आपण पिंपरी महानगरपालिकेत निलंबनाची कारवाई करावं आमची इच्छा आहे। या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की प्रशासनाने हा जो मोठा भ्रष्टाचार केलेला आहे इथं, तर आम्हाला वाटतं की जो कोणी प्रशासक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्याला निलंबनाची कारवाई करावं। आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तो त्वरित निलंबन करून किंवा त्याच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे, कारण या ठिकाणी हे जो हा रस्ता आहे या जीवघेणा रस्ता झालेला आहे।
कारण या ठिकाणी जे येणारे बाईकवाले असतील किंवा फोर व्हीलर असतील किंवा छोटे मुलं स्कूलसाठी जाणे येणारे असतात, जर एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादं जीवितहानीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही सर्व जबाबदारी, एखादी अनुचित प्रकार जर घडला तर ही सर्व जबाबदारी त्या प्रशासनाची आहे किंवा त्या प्रशासनाला जे काही पाठीशी घालणारे जे काही आहेत लोक, त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे असं वाटतं की त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे व त्याच्यात निलंबनाची कारवाई केली गेली पाहिजे. सोसायटीतील सर्व लोकांच्या वतीने आणि नागरिकांना खूप मोठी अडचण मोशी ग्रामस्थांना या निमित्ताने होत आहे. हा 18 मीटरचा रोड गेली 10-12 वर्षापासून प्रलंबित आहे. या ठिकाणी अनेक सोसायटी, या ठिकाणी 10-12 रोज हाऊसिंग असेल, प्रिन्स विले असेल, कुमार असेल, याचप्रमाणे या ठिकाणी अनेक विविध सोसायट्यांच्या निमित्तानं या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व नागरिकांनी आपल्या फ्लॅट, या ठिकाणी घर, आयुष्यातलं एक स्वप्न असतं ते या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी ते मोशीमध्ये आलेले आहेत. आणि आपल्या भागामधील महानगरपालिकेच्या या माध्यमातून होणारा रस्त्याचं काम पाहता हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झालेला आहे. आणि या रस्त्याच्यामुळे नागरिकांना, अक्षरशः महिलांना देखील घरातून बाहेर निघताना टू व्हीलर कधी कोणत्या ठिकाणी आपला ॲक्सिडेंट होईल आणि क्या ठिकाणी अंगावर पाणी येईल किंवा कशा प्रकारे जावं याची अडचण होत आहे. आणि यामुळे नागरिकांना या ठिकाणी, असं आपण ग्रामीण भागातील आहोत की शहरात असो, हा प्रश्न कायमस्वरूपी पडतो. आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण या रस्त्यासंदर्भात कायमस्वरूपी जी योजना करताना चांगल्या प्रकारे रस्ता करण्यात यावा. या अगोदर असं या ठिकाणी या रस्त्यासाठी 12 कोटी निधी मंजूर झालेला आहे. आणि आजची परिस्थिती या रस्त्याचं जर चित्र पाहता तर 12 लाख रुपयामध्ये हा रस्ता केल्यागत वाटतोय की फक्त मुरुम आणि खडी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं डांबरीकरण झालेलं दिसत नाही. मग हा 12 कोटीचा हा प्रश्न हा सामान्य सर्व या नागरिकांना पडलेला आहे. हा या प्रशासनाला आणि या प्रश्नावर जे आधारित लोक काम करतात किंवा हे राज्यकर्ते असतील, या राज्यकर्त्यांना एक सूचना आहे नागरिकांच्या वतीने की हे जे भ्रष्टाचार रूपी जे राजकारण चाललेलं आहे ते थांबून समाजासाठी काम करावं आणि या ठिकाणी कायमस्वरूपी अशी सुविधा व्हावी, या नागरिकांचा प्रश्न आहे. अगर हा प्रश्न लवकर सुटला नाही तर आता येथील सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व नागरिक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने, उद्धव ठाकरे गट असतील आणि शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने मी देखील सांगतो की आम्ही काँग्रेस असेल सर्वांच्या वतीनं या नागरिकांच्या समस्येसाठी आम्ही सर्वजण महानगरपालिकेच्या समोर एक ठिय्या आंदोलन घेऊ, एक दिवसीय आंदोलन घेऊ. यासाठी नागरिकांची अशी सूचना आहे की आम्ही सर्वजण आपल्यासोबत येऊ आणि आपण महानगरपालिकेवर या संदर्भात मोर्चा नेऊ. याची जर तर पूर्ण गावी नाही, आगामी आम्ही रूपरेषा ठरवून आगामी पुढच्या महिन्यामध्ये देखील या संदर्भात हे करून आम्ही पालिकेवर या मोर्चा नेऊ, याची गावी करतो आणि याची पूर्ण काळजी करण्यात यावी या ठिकाणी दखल घेतो. आणि पुन्हा एकदा प्रशासनाचा आणि येथील राज्यकर्त्यांना, ज्यांनी या ठिकाणी 5 वर्ष 10 वर्ष राज्य केलं आहे, अशा सर्व या लोकप्रतिनिधींना हे आव्हान आहे की हे नागरिक आता संतपलेला आहे. येणाऱ्या कालावधीला जर तुम्ही जेव्हा मतदान मागायला असाल त्यावेळेस हे संपूर्ण परिसरातला जो विकास पाहता, या सोसायटीचा प्रश्न पाहता, ठराविक लोकांना विचारात घेऊन 4 फक्त फोटो टाकून काम होत नाही. गल्ली बोळामधील प्रत्येक रस्त्याचं काम झालं पाहिजे याची लोकप्रतिनिधींनी नोंद घेतली पाहिजे. याखेरीज अगर प्रशासनातल्या प्रत्येक याला लोकप्रतिनिधींना इथून पुढे येणारा हा सोसायटीचा नागरिक मतदानाच्या रूपात दाखवून देईल की तुम्ही मतं मागता येत आहे कशाला, आम्हाला पहिला हा प्रश्न सोडवा, अन्यथा आम्ही तुम्हाला या ठिकाणी बदल करू याची ग्वाही या ठिकाणी नागरिक देत आहे. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, उद्धव ठाकरे असेल, महाविकास आघाडी असेल, या पूर्ण ताकदीनेशी या प्रश्नासंदर्भी महानगरपालिकेमध्ये जाऊन आयुक्ताशी चर्चा करूया. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.